नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC कंबाईन ग्रुप सी 2025 लेटेस्ट अपडेट बघणार आहोत आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण एक्साइज सब इन्स्पेक्टरच्या किती जागा येतील हे आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहोत। ठीक आहे, तसेच ही माहिती RTIची माहिती आहे, म्हणजेच माहिती ही ऑथेंटिक आहे। ठीक आहे, ह्याच्यामध्ये काही फेक नाही आहे, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तुम्हाला सांगेल किती जागांची मागणीपत्र गेलेली आहेत हे तुम्हाला RTIमधून समजेलच, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। जर चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर हे बघा RTI आलेला आहे हा। ठीक आहे, बघा RTI हा आपण माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती मिळवण्यासाठी संदर्भी अर्जान्वये मागणी केलेली दुय्यम निरीक्षक म्हणजेच एक्साइज इन्स्पेक्टर एकूण मंजूर भरलेली पदे रिक्त पदे यांची माहितीबाबत। ठीक आहे, तर मुद्दा सरळ सेवा कोट्यातील एक्साइज सब इन्स्पेक्टर किती पदे रिक्त आहेत, तर टोटल रिक्त जागा किती आहेत 130 आहेत। ठीक आहे, आणि MPSCकडे महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क 2025साठी किती पदांचे मागणीपत्र पाठवण्यात आलेले आहे, म्हणजे 2025साठी, हे 2026साठी नाही, तर हे कितीसाठी 2025साठी, हे लक्षात घ्या पहिली गोष्ट तर। ठीक आहे, आणि या कार्यालयाचे पत्र 17/11/2025 अन्वये दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क या संवर्गासाठी 125 पदांचे मागणीपत्र पाठवण्यात आलेले आहेत। म्हणजेच एक्साइज इन्स्पेक्टरची किती पदे येणार आहेत, 125। ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, आणि हे कधीचे असणार आहेत, 2025च्या ॲडमध्ये असणार आहेत, ॲड होणार आहे। ठीक आहे, परत हे लक्षात ठेवा। ठीक आहे, म्हणजे खूप मुलांची, म्हणजे बऱ्याचपैकी सर्व मुलांची ही ड्रीम पोस्ट असते ग्रुप सी मधली, कारण की ग्रुप सी खास मुलं ह्यासाठीच देतात एक्साइज इन्स्पेक्टरसाठी, त्यामुळे त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे। जे पण विद्यार्थ्यांना एक्साइज इन्स्पेक्टर बनायचं आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे। त्यामुळे त्यांनी अजून तयारीला लागा, चांगली तयारी करा, आणि तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट। जर ही तुम्हाला अपडेट आवडली असेल तरच या व्हिडिओला लाईक करा। आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया। जय हिंद।